नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे एकदम सण, म्हणजे आपल्या इथे पालखी येणार आहे. तर यासाठी गडबड चालू आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले 5:30 आणि आमच्या इथे पालखी जवळपास आहे ना 6 ते 6:30च्या दरम्यान येते इकडे. तर वरती बघा इकडच्या बाजूला ना हायवे आहे. तर आम्हाला तिकडे जावं लागतं आणि तिकडून आम्हाला पालखी इकडे आमच्या गावामध्ये आणायला लागते. तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये पालखीच्या दिवशी आहेत ना गाववाल्याने एक बेत बनवलं. तर ते म्हणजे चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी असं एकंदरीत बेत बनवलेलं आहे. तर इकडच्या मागच्या बाजूला बघताय ना, तर तिकडे सगळी तयारी वगैरे चालू आहे. तर मी ते तुम्हाला शॉर्टकट वगैरे दाखवणार आहे. ॲक्च्युली ब्लॉग करायचा होता सकाळपासून, पण काल रात्री खूप जागरण झालं, कारण की पोरांनी आपलं सोंग केलं होतं. तर रात्री झोपायला 2 वाजले आणि सकाळी थोडं लेटनं लवकरच उठलो होतो, पण आणायला ताईला गेलो होतो विनेरेमध्ये. तर अशा प्रकारे लेट झालं होतं, त्यामुळे सकाळपासून काय ब्लॉग बनवला नाही. तर आत्ता ब्लॉग बनायला सुरुवात केलेली आहे. तर आता येईल थोड्या वेळामध्ये पालखी, तोपर्यंत आपण आता तयारी करून घ्या. कपडे वगैरे घालायला लागणार आहेत. तर थोडेफार दाखवतो तुम्हाला इकडच्यांची तयारी कशी काय चाललेली आहे आणि त्याच्यानंतर मग जाऊयात. संत बुवा या टाकीला पाणी आहे. 6 वाजले ना. चला ये तांबडीवरती बसा सगळ्यांनी. अरे कुक कोण आहे आपलं पण? आहेस कुठं? तुला मुस्कान आणू का तुला? हान त्याला, हान घेऊन हान त्याला. बघ ना. शिजलाय कॅमेऱ्याला चार्जिंग लावून येतो बाबा. हाय, इकडे बघता बिर्याणीची जबरदस्त तयारी चालू झालेली आहे. आमचे सगळे सेफ आहेत इकडे एवढे. तर मित्रांनो बघा, संध्याकाळची सोय जबरदस्त झालेली आहे. आमचा आचार्य आहे जबरदस्त व्यस्त आहे, काय सांगायचं त्याला. एकटा आचार्य आहे, त्याला लय कामाला लावलं काय नू. हा विषय का आता. खाली पण चालले खावटी जोरदार. होय तात्या, खावटीचं नियोजन कोणी सगळं केलंय जरा डिस्क्रिप्शन मध्ये सांगा ना. खावटीचं नियोजन रामदास जुजम यांनी केलेलं आहे. अच्छा, आजच्या कार्यक्रमाचं नियोजन मग त्यांना बॉटल देऊन एक सत्कार करायला लागेल. चला चला चला. हे टिट्या, हे देखो टिट्या, हे बघ. चला नाचाचा. चल वरती चल. ओवीने घेतलं कधीच. चल वरती चल, वरती चल, वरती चल वरती. दादू आपली गावाला ठेवलेली आहे भारी हरी
हे आलाय पैलवान, आलाय पैलवान. हे पायावरती फक्त टाकू नकोस. हा हा, पायावरती टाकू नकोस, पायावरती टाकू नकोस. फक्त टाकते वेळी पायावरती टाकू नकोस. अरे वा वा, मागे 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 मागे. अरे वा. खाली 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 खाली. अरे मस्त काटे नाचवतो. कोण नाचवतोय? सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, चाकरमाने सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि शिमगा हा वर्षाचा आपला सण. पालखी लेट आल्यामुळे पुढे पण जायला लेटच झालेली आहे. तरी मी आज शिमगा हा चांगल्या पद्धतीने, शांत पद्धतीने पार पाडल्याबद्दल मी भरणेवाडीचे सर्व चाकरमाने व ग्रामस्थ, महिला वर्ग यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि असाच शिमगा चांगल्या पद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा करतो. थोडक्यात फक्त बोलणार आहे की आपले मंदिरचं बांधकाम चालू आहे. उत्सुक देणगी आतापर्यंत ज्या दिली नसेल तर आपल्याला प्रत्येक जण, आपण नोकरवर्ग आहात, शराटेकीने राहताय. आपलं मंदिर हे बांधकाम कमीत कमी 2 करोड पर्यंत जाणार आहे. आणि एक ऐतिहासिक मंदिर म्हणून आपले त्या ठिकाणी संकल्पना आहे. तरी या भैरवनाथाच्या चरणी असं एक हे करतो की प्रत्येकाच्या मनामध्ये भैरवनाथांनी असं रुजवावं आणि प्रत्येकाने सडल हाताने उत्सुक देणगी ही आमचे पांडुरंग दादा यांच्याजवळ पावती पुस्तक दिलेलं आहे. तरी त्यांनी 5,000 देणगी दिली तर ते बोर्डावरती नाव लिहिलं जाणार आहे. 5,000च्या वरती आपल्या बऱ्याचशा आता ह्या धामोंदी गावामध्ये जो बिल्डर आपले कदम साहेब आहेत, त्यांनी आपल्या मंदिरासाठी आज मला वाटतं सर्व ज्या पावत्या असतील त्याच्यामध्ये 5,25,000 रुपये एका व्यक्तीने दिलेली आहे. तर मला काय म्हणताय, प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असावा, त्या मंदिरामध्ये खारीचा वाटा प्रत्येकाचा असावा. आणि त्यांनी प्रत्येक चाकरमान्यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी सडल हातांनी मदत करावी एवढीच मी प्रत्येकाकडे अपेक्षित राहतो. आणि हा शिमगा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल तुमचा सर्वांचा पुनश्च आभार मानतो. आणि आजची आपली या शिमग्याची भरणेवाडीकडनं जमा झालेली रक्कम ओटीचे 4,000 रुपये, देणगी स्वरूपात 5,960 रुपये, नारळ विक्री 40 आणि दानपेटीमध्ये 890 असे 10,850 ही रक्कम या शिमग्या निमित्ताने जमा झालेली आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. आणि पालखी लेट झालेली आहे तरी परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि पालखीचं इथून प्रस्थान करावं अशी मी अपेक्षा करतो. भैरी भाऊ चला.